हॅलो प्रणाली E09 E09 येस मॅम. प्रणाली तुम्ही किती फी भरली ती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. E09, 10 आणि 11. केलंय की मॅम काल. E09 तुम्ही केलंय का? हा मीच केलंय. बरं मला वाटलं E07 कारण दोघी मुलीचं पण प्रणालीच नाव आहे. ठीक आहे. E09 नंतर 10 आणि 11. E10 जॉईन झाले का? ना अजून झाले. E10, 11 पण नाहीये. ओके. जॉईन करा पटपट. जॉईन करा पटपट. Ali share the screen. ठीक आहे 44 मुलं जॉईन झालेत. बाकीच्यांना आपण जसं नोटिफिकेशन येईल तसं जॉईन करून घेऊया. नोट्स ओपन करते मी. आयन एक्सचेंज प्रोसेस चालू आहे आपली. त्याच्यामध्ये रिजनरेशन ऑफ कॅटायन एक्सचेंज रेझिन अँड anion एक्सचेंज रेझिन त्याचं रिजनरेशन पाहतोय आपण. डायग्राम काढली सर्वांनी? डायग्राम काल सगळ्यांना काढून आणायला सांगितलेली. सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ केले का? येस मॅम. ओके. रिजनरेशन एक्सप्लेन केले. लिहिले का रिजनरेशन? नाहीये ना? आय थिंक लिहिलं नाही. रिजनरेशन लिहिलंय का? पॉइंट बघा नोटबुक मध्ये. ओके. एक्सप्लेन केले का रिजनरेशन? का एक्सप्लेन करू अजून एकदा? अजून एकदा करा मॅम. हा ठीक आहे. थोडे शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करते. बा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मीटिंग रूमला मुलं आहेत का? एक मिनिट जॉईन करते त्यांना. इकडे लक्ष द्या. आपण कॅटायन डायग्राम सहित सांगते मी. डायग्राम मध्ये काय ते पण थोडं सांगते शॉर्ट मध्ये आणि रिजनरेशनचं पण एक्सप्लेन करते. आपण आयन एक्सचेंज प्रोसेस पाहतोय. त्याच्यामध्ये 3 एक्सचेंजर आहेत. पहिला जो आहे 3 कंटेनर असतील. पहिल्या कंटेनरला आपण म्हणतो कॅटायन एक्सचेंजर. सेकंड जो आहे तो anion एक्सचेंजर आहे आणि तिसरा जो आहे तो डिगॅसिफायर आहे.
जो पहला कंटेनर है उसमें हम हार्ड वाटर सप्लाई करते हैं। हार्ड वाटर में जो मिनरल्स रहते हैं, कैल्शियम क्लोराइड, मैग्नीशियम क्लोराइड, कैल्शियम सल्फेट, मैग्नीशियम सल्फेट, उसे हम मिनरल्स कहते हैं। जो मिनरल्स है उसमें जो कैटाइन रहता है, मीन्स जो पॉजिटिवली चार्जड है, वो एक्सचेंज हो जाता है। किसके साथ एक्सचेंज होता है वो ग्रुप? कैटाइन एक्सचेंज रेजिन के साथ वो पॉजिटिव वाला ग्रुप एक्सचेंज हो गया। सो जो निगेटिव वाला ग्रुप है Cl minus and SO4 2 minus, Cl minus and SO4 2 minus is added with the hydrogen and it forms the corresponding acid. H is combined with Cl, then it forms HCl. When hydrogen is combined with sulfate, that is SO4, then the compound formed H2SO4. And जब हाइड्रोजन कार्बोनेट के साथ कंबाइन होगा तो कार्बोनिक एसिड मीन्स H2CO3 फॉर्म होता है। अब जो फर्स्ट कंटेनर में जो Ca2 प्लस Mg2 प्लस रिमूव हो गया, अब जो एसिड कंटेनिंग वाटर है वो एसिड कंटेनिंग वाटर हम सेकेंड कंटेनर में पास करेंगे। सेकेंड कंटेनर में जो H2SO4, HCl एंड H2CO3 के साथ जो निगेटिव वाला चार्ज है या निगेटिव वाला एनायन रहता है, वो एनायन हम रिमूव करेंगे। एनायन रिमूव हो गया, फिर हम वो जो वाटर है उसे हम डीगैसिफायर में पास करते। डीगैसिफायर में क्या होता है, जो कार्बोनेट रहता है, कार्बोनेट का कन्वर्जन कार्बन डाइऑक्साइड गैस में होता है। और जो कार्बन डाइऑक्साइड गैस है वो कहाँ पे कलेक्ट होता है? जो डीगैसिफायर का कंटेनर है उसका जो ऊपर वाला जो पोर्शन होता है उसमें गैस कलेक्टर होती है। तो वो गैस हम कैसे रिमूव करेंगे? बाय यूजिंग द वैक्यूम पंप एंड द वाटर इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ फ्रॉम विद द हेल्प ऑफ आउटलेट। आउटलेट में से वाटर रिमूव होगी और उस वाटर को हम अब डीमिनरलाइज्ड वाटर कहेंगे, क्योंकि जो मिनरल्स है वो हमने रिमूव किए। अब हमें जो कैटायन एक्सचेंज रेजिन है हमारी और एनायन एक्सचेंज रेजिन, जो हमने कैटायन एंड एनायन ग्रुप को एब्सॉर्ब करने के लिए ऐड की थी केमिकल, उसे हमें रीजनरेट करना है। वो हमें वाटर में नहीं डालनी या फिर वाटर में ऐड नहीं होने देनी। सो हम क्या करेंगे? उसका रीजनरेशन करेंगे। तो कैटायन एक्सचेंजर में हमने आयन एक्सचेंज प्रोसेस जब हो रही थी हमारी, तभी हमने उसमें डाइल्यूट HCl ऐड किया था। एनायन एक्सचेंजर में हमने डाइल्यूट NaOH ऐड किया था। किसके लिए हमने ये दो केमिकल्स ऐड किए थे? बिकॉज फॉर द रीजनरेशन ऑफ रेजिन। तो HCl क्या करता है? जो हमारा RSO3 ट्वाइस Ca तैयार हो गया है, दैट मीन्स Ca इज एब्सॉर्ब्ड बाय द कॅटायन एक्सचेंज रेजिन। कॅटायन एक्सचेंज रेजिन कोणता आहे? RSO3 आपला कॅटायन एक्सचेंज रेजिन होता, बरोबर आहे। तो RSO3 काय करतो? Ca ला त्याने ऍब्सॉर्ब करून घेतो। आता आपल्याला RSO3H आपला परत आपल्याला तयार करायचा आहे, रिजनरेट करायचं। मग आपण जर त्याच्यामध्ये HCl ऍड केलं, RSO3 ट्वाइस Ca जो तयार झालेला आहे आपला Ca तो ऍब्सॉर्ब करून घेतला रेजिनने, पण आपल्याला Ca रिमूव्ह करायचा आहे आणि आपल्याला काय पाहिजे? आपला रेझिन आहे असा तयार करायचा आहे। मग आपण HCl ऍड करतो त्याच्यामध्ये, मग Ca परत HCl मधल्या Cl बरोबर ऍड होतं किंवा बॉन्ड तयार करतं आणि त्याचा CaCl2 तयार होतो। नंतर जो RSO3 ग्रुप होता त्याला हायड्रोजन परत अटॅच होतो आणि अशा पद्धतीने RSO3H हा परत तयार होतो, म्हणजेच तो काय झाला? रिजनरेट झाला। ठीक आहे। आणि जो CaCl2 तयार होतो त्याला आपण वॉशिंग म्हणतो। तो ते जे वॉशिंग आहे ते पहिल्या कंटेनरला बॉटमला तुम्हाला आउटलेट दिसते, त्या आउटलेट मधून आपण वॉशिंग काय करतो? रिमूव्ह करतो। सेम जसं आपण कॅटायन एक्सचेंज रेजिन परत मिळवला, सेम तसंच एनायन एक्सचेंज रेजिन पण आपण परत तयार करू शकतो। कसं तयार करणार आहे? तर आपण काय ऍड केलं? डायल्यूट NaOH। येस, त्याला आपण डायल्यूट NaOH ला कॉस्टिक सोडा पण म्हणतो किंवा सोडियम हायड्रॉक्साइड असं सुद्धा म्हणतो। सेकंड कंटेनर मध्ये आपण ज्यावेळेस NaOH ऍड करतो, येस, तर आपला जो SO4 आहे तो SO4 ROH ने काय केलेला असतो? इथं एनायन एक्सचेंज रेजिन कोणता यूज करतो आपण? एनायन एक्सचेंज रेजिन कोणता यूज केलेला आहे? ROH। ठीक आहे। ROH हा आपण एनायन एक्सचेंज रेजिन म्हणून यूज केलेला होता
त्या ROH ने काय केलं, जो निगेटिव्हली चार्जड असतो SO4 त्या SO4 ला तो ऍब्सॉर्ब करतो आणि त्याचं कन्व्हर्जन R2SO4 मध्ये झालेलं आहे. आता R2SO4 चं कन्व्हर्जन आपल्याला परत आपल्या रेझिन मध्ये करून घ्यायचंय. रेझिन पण आपल्याला वॉटर मध्ये ऍड नाही करायचं, वॉशिंग मधून रिमूव्ह करायचं. मग आपण काय करतो, NaOH ऍड केला. NaOH ऍड केला की जो NaOH मधला OH ग्रुप असतो तो OH ग्रुप परत लगेच R ग्रुपला अटॅच होतो आणि ROH तयार झालं. आता जे ROH तयार झालेलं आहे त्याला आपण म्हणणार रिजनरेटेड रेझिन. आपण अगेन तयार केला, NaOH टाकल्यामुळे तो परत रिजनरेट झाला म्हणून त्याला आपण म्हणणार रिजनरेटेड रेझिन. नंतर R2SO4 मधला R ग्रुप गेला, नंतर NaOH मधला OH गेला, तर राहिलं काय, R2SO4 मध्ये SO4 शिल्लक राहिला आणि NaOH मध्ये Na शिल्लक राहिला. तर Na आणि SO4 combines together to form Na2SO4. तुम्हाला MCQ मध्ये जर विचारलं which compound or which chemical is formed in anion exchange resin in the form of washing. वॉशिंगच्या फॉर्म मध्ये कोणतं कंपाऊंड तयार होतंय, कोणत्या एक्सचेंजर मध्ये, anion एक्सचेंजर मध्ये. तर तिथे लक्षात ठेवायचं तुम्ही, anion मध्ये Na2SO4 तयार होतो आणि कॅटायन एक्सचेंजर मध्ये कोणतं वॉशिंग तयार होतंय, CaCl2. ठीक आहे. दिस इज द रिजनरेशन ऑफ रेझिन. अशा पद्धतीने ROH पण आपण तयार केला आणि RSO3H पण तयार केला. हे दोन्ही आपण एक कॅटायन एक्सचेंज रेझिन म्हणून यूज केलेला आणि एक anion. कॅटायन एक्सचेंज रेझिन जर कोणता यूज करतो असे MCQ ला जर तुम्हाला क्वेश्चन केला तर तुमचा आन्सर असणार आहे RSO3H. इथं आपण कोणता यूज केलेला आहे, RSO3H यूज केलाय. आणि anion कोणता यूज केला, anion हा आपण ROH यूज केलेला आहे. आर यू गेटिंग द रिजनरेशन? समजल्या दोन्ही रिएक्शन रिजनरेशनच्या? येस मॅम. ओके, टेक डाऊन, हेडिंग टाका. रिजनरेशन ऑफ रेझिन. रिजनरेशन ऑफ रेझिन. Write down first point. The cation exchange resin. The cation exchange resin is regenerated by treating the water. ट्रीटिंग करणं म्हणजे ते त्याची ट्रीटमेंट करणं केमिकल सोबत. ठीक आहे, जसं आपण ट्रीटमेंट घेतो सेम त्या पद्धतीने त्या ट्रीटमेंट दिली आपण. ट्रीटिंग द वॉटर विथ a dilute solution of HCl or H2SO4. HCl or H2SO4. Write down the reaction. RSO3 twice Ca. RSO3 twice Ca म्हणजे हा कोणता कंपाऊंड आहे रे, किंवा कोणतं केमिकल आहे, कसं तयार झाले किंवा कधी तयार झाले? RSO3 twice Ca जो रिएक्शन मध्ये पहिला रिएक्टंट आहे तो कधी तयार झालाय किंवा व्हेन इट इज फॉर्मड और हाऊ इट इज फॉर्म? रिजनरेशन. RSO3 twice Ca हा कधी तयार होतोय, रिएक्शन मधला पहिला RSO3 twice Ca प्लस twice ऑफ HCl आहे ना, त्यातला पहिला जो आहे RSO3 twice Ca. दिस कंपाऊंड व्हेन इट इज फॉर्म, कोणत्या एक्सचेंजर मध्ये फॉर्म झालाय तो?
हॅलो. RSO3 twice CA. This compound is, my question is, this compound is at which container is formed? Or when it is formed? कोणत्या प्रोसेस मध्ये तयार झाला किंवा कोणत्या कंटेनर मध्ये तयार झाला तो? तुम्हाला काही या रिलेटेड काही आन्सर येत असेल, काही चुकीचंच, मे बी चुकीचंच असणार आहे ते किंवा बरोबर असेल. तुम्हाला जसं वाटतंय ते कसंही सांगा. चुकीचं असेल तरी सुद्धा चालेल आणि बरोबर असेल तरी चालेल. जरी तुमचं चुकलं तरी मी परत योग्य काय आन्सर ते सांगणारच आहे. ठीक आहे. पण तुम्हाला कुठपर्यंत समजले किंवा तुमची कन्सेप्ट कुठपर्यंत क्लिअर झाली हे क्वेश्चन विचारल्याशिवाय समजत नाही. त्यामुळं क्रॉस चेक करावं लागतं तुम्हाला समजले का नाही. काय तुम्हाला सांगायचं त्याच्या रिलेटेड काहीही सांगू शकता तुम्ही, काही. ऍप्सन एक्सचेंजर. येस, कॅटायन एक्सचेंजर मध्ये हा कंपाऊंड तयार झाला. द RSO3 twice CA इज कंपाऊंड इज फॉर्म्ड इन द कॅटायन एक्सचेंजर. ठीक आहे. हाऊ इट इज फॉर्म? सेकंड क्वेश्चन. हाऊ इट इज फॉर्म? और व्हेन इट इज फॉर्म, कधी तयार झाला तो? का पाण्यातच होता अगोदर? हाऊ इट इज फॉर्म्ड, व्हेन इट इज फॉर्म? When treating with dilute HCl. नो. आता आपण HCl बरोबर ट्रीट करणार आहे ना त्याला, है की नाही? आता ह्या रिएक्शन मध्ये पहा, आपण तो कंपाऊंड HCl बरोबर आता ट्रीट करणार आहोत. त्याच्या अगोदरच तो कसा तयार झाला किंवा का तयार झाला? Hard water म्हणून. येस, हार्ड वॉटर जे आहे ना, तर त्या हार्ड वॉटर मध्ये वरची रिएक्शन मी दाखवते. एकच मिनिट. इकडे बघा, हा जो कॅटायन एक्सचेंज रेझिन आहे त्याच्यामध्ये रिएक्शन पहा, RSO3H आहे ना, तर तो RSO3H हा आपला रेझिन आहे. हा रेझिन पाण्यामधील Ca2+ बरोबर रिएक्ट झाला आणि काय तयार झालं? RSO3 twice CA हा वॉटर मध्ये तयार झालाय. समजलं का कसा तयार झाला RSO3 twice CA? बघा आता मी रिएक्शन आपली रिजनरेशनची ओपन करते. RSO3H एवढा रेझिन आपण ऍड केला वॉटर मध्ये, बरोबर आहे? रेझिन आपण कोणता ऍड केला? RSO3H. हा RSO3H काय करतो? पाण्यामध्ये जे CaCl2 आहे त्यातल्या Ca ला तो ऍब्सॉर्ब करून घेतो, म्हणजे Ca ला अटॅच होतो, म्हणून तो तयार झाला आता RSO3 twice CA. ज्यावेळी Ca अटॅच होतो सायमल्टेनियसली त्यातला दुसरा जो पॉझिटिव्ह असेल, म्हणजे आता तिथे H+ आहे, एक पॉझिटिव्ह जर अटॅच करायचा तर एक पॉझिटिव्ह रिमूव्ह होतो, मग H+ निघून जातो. आता तो H+ काय करतो? CaCl2 बरोबर क्लोरीन होते, बरोबर आहे? तर तो H आणि CaCl2 मधला C तर गेला, आता राहिला Cl2. H आणि Cl कंबाईन होतात आणि त्यांचा HCl तयार होतो. आता हा RSO3 twice CA हा कंपाऊंड तयार झालाय. आपल्याला काय पाहिजे? आपला रेझिन पाहिजे. आपला रेझिन पाहिजे म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे? आपल्या रेझिनचा फॉर्म्युला काय आहे? RSO3H आहे. काय आहे? RSO3H. ठीक आहे. आता आपल्याला RSO3H फक्त पाहिजे. CA पाहिजे का त्याला? नकोय, तो CA नकोय आपल्याला. म्हणून आपण काय करतो? त्याची ट्रीटमेंट HCl बरोबर करतो. ज्यावेळेस तो HCl बरोबर रिॲक्ट होतो, परत आपला आहे असं आपल्याला RSO3H मिळतो आणि CA आणि क्लोरीन हे दोघं एकत्र काय तयार करतात? CaCl2 तयार करतात किंवा रिॲक्ट होतात. ठीक आहे. आणि त्यांचा काय तयार होतो? CaCl2 तयार होतो. आता समजलंय का हे रिएक्शन कशी झाली ती? फक्त तुम्ही आपला रेझिन कोणता आहे एवढं लक्षात ठेवा आणि CaCl2 वॉटर मधून घेतले. फक्त रेझिनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॅटायन एक्सचेंज रेझिन असतो RSO3H आणि एनायन एक्सचेंज रेझिन असतो ROH. आर यू गेटिंग? समजलंय का आता? हॅलो. Yes, ma'am. आता समजलं. रेझिन फक्त लक्षात ठेवा, रेझिनचा फॉर्म्युला
anion एक्सचेंज रेझिन आणि कॅटायन एक्सचेंज रेझिन. मग त्याच्यावरून तुम्हाला एक एक आयडिया येत जाईल पुढे. कुठपर्यंत लिहिले आपण? रिएक्शन लिहितोय बरोबर आहे. राईट डाऊन RSO3 twice CA प्लस वरती ज्यावेळेस आपण ना इथं एक मिनिट इथं नाव लिहूया आपण. कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि अनायन एक्सचेंज रेझिन ही जी प्रोसेस आहे डायग्रामच्या वरती जाऊ. डायग्रामच्या वरची त्यातली जी रिएक्शन आहे ही प्रोसेस आपण प्रोसेस म्हटलंय का? त्या प्रोसेस मधली पहिली रिएक्शन जी आहे सापडली. टॉयस ऑफ RSO3H प्लस CaSO4 सापडली सगळ्यांना रिएक्शन. प्रोसेस मधली पहिली रिएक्शन कॅन यू फाइंड इट? प्रोसेस मधील पहिली रिएक्शन कॅन यू Yes, फाइंड? ma'am. ओके. आता त्याच्यामध्ये मला सांगा RSO3H जो आहे त्याचं काय नाव आहे? व्हॉट्स इट्स नेम? RSO3H having the name dash dash. RSO3H काय नाव आहे त्याचं? लिहा त्याचं नाव. कॅटायन एक्सचेंज रेझिन. तिथं त्याचं नाव लिहा. RSO3H जो आहे तिथं त्याचं नाव लिहा. कॅटायन एक्सचेंज रेझिन. लिहिलं का? सापडली का सगळ्यांना रिएक्शन? प्रोसेस मध्ये पहिली जी रिएक्शन आहे ती प्रोसेस आपण काल जे रायटिंग केले ना तिथं लिहिलं. त्याचं नाव RSO3H चं नाव लिहा. कॅटायन एक्सचेंज रेझिन. इज इट ओव्हर? इज इट ओव्हर? हॅलो. येस मॅडम. ओके. आता दुसरा जो आहे ना CaSO4 तर त्याच्या खाली तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा सॉल्ट फ्रॉम हार्ड वॉटर. हा काय आहे? हार्ड वॉटर मधील सॉल्ट आहे. सॉल्ट फ्रॉम हार्ड वॉटर लिहा तिथे तसं म्हणजे तुमच्या लक्षात राहील कोणता रेझिन आहे कोणता सॉल्ट आहे. सॉल्ट फ्रॉम हार्ड वॉटर. लिहिलं का? CaSO4 ला काय लिहिलं आपण? सॉल्ट फ्रॉम हार्ड वॉटर. हार्ड वॉटर मधील सॉल्ट आहे. इज इट ओव्हर? इज Yes, इट ma'am. ओव्हर? ओके. ओके व्हेरी गुड. आता त्याच्या खालची सेकंड रिएक्शन जी आहे सांगा कोणती? सेकंड रिएक्शन त्यातली प्रोसेस मधील सेकंड रिएक्शन. रीड इट. प्रोसेस मध्ये जी सेकंड रिएक्शन आहे रीड करा. कोणते? कोण रीड करते? प्रोसेस मध्ये जी सेकंड रिएक्शन आहे ती वाचा एकदा. हॅलो साकिब. साकिब आर यू देअर? साकिब हॅलो. मुलींमध्ये प्रणाली. E09 प्रणाली. प्रोसेस मध्ये प्रणाली प्रोसेस मध्ये सेकंड रिएक्शन जी आहे ते रीड करा. Twice ROH plus H2SO4 gives R2SO4 plus twice H2O. ओके व्हेरी गुड. व्हेरी नाईस. टॉयस ऑफ ROH त्याला खाली नाव लिहा. अनायन एक्सचेंज रेझिन. टेक डाऊन. anion exchange resin.
ठीक आहे, आता H2SO4 कसा तयार झाला आणि कधी तयार झाला हे प्रोसेस मध्ये दिलेलं आहे. फक्त कॅटायन एक्सचेंज रेझिन कोणता आणि अनायन एक्सचेंज रेझिन कोणता हे तुम्हाला ओळखायला येईना म्हणून मी तिथं नावं लिहायला सांगितले. आता तुमच्या लक्षात आलं कॅटायन एक्सचेंज रेझिन म्हणजे RSO3H आणि अनायन एक्सचेंज रेझिन म्हणजे ROH. ठीक आहे, राईट डाऊन रिजनरेशनची रिएक्शन लिहितं. RSO3 twice Ca plus twice of HCl. It forms twice of RSO3H plus CaCl2. Plus CaCl2. Next line लिहा second point. The washing containing CaCl2, comma MgSO4 the washing contain CaCl2 MgSO4 are allowed to drain किंवा drain out म्हण allowed to drain out allowed to drain out. Is it over? Is it over? Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट त्याच्या खाली सेकंड लाईनला लिहा किंवा सेकंड पॉइंट टाका. सिमिलरली the anion exchange resin is regenerated by passing dilute solution of sodium hydroxide. त्यालाच ऑब्लिक करा म्हणजे अशी तिरकी रेष मारायची किंवा स्लॅश. त्याचं दुसरं नाव पण तुम्हाला माहिती पाहिजे, कॉस्टिक सोडा. कॉमन नेम असतो कॉस्टिक सोडा. त्याचं स्पेलिंग CAUTIC कॉस्टिक. कॉस म्हणजे CAUSTIC. स्पेलिंग व्यवस्थित लिहा, CAUSTIC कॉस्टिक सोडा. That is NaOH. Reaction पहा. R2SO4, write down R2SO4 plus twice of NaOH plus twice of NaOH. It gives किंवा it forms twice of ROH, twice of ROH plus Na2SO4 plus Na2SO4. ROH जे आहे त्याला नाव लिहा खाली, रिजनरेटेड रेझिन. आणि Na2SO4 ला लिहा वॉशिंग.
Is it over? Yes, ma'am. ठीक आहे. आता इथं आपला आयन एक्सचेंज प्रोसेस कम्प्लीट होते पॉइंट. पुढचा पॉइंट आहे डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय बायोलॉजी मध्ये तुम्ही शिकलाय 12th ला किंवा 11th ला असेल, पण ऑस्मॉसिस रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे तुम्हाला. आपल्याला 12th ला केमिस्ट्रीला पण होतं ऑस्मॉसिस. आता रिव्हर्स ऑस्मॉसिस सांगायचं झालं तर त्याच्या अगोदर ऑस्मॉसिस सांगावं लागेल, नंतर रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि नंतर त्याचं डिसॅलिनेशन. ठीक आहे. तर अगोदर आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रोसेस पाहूया आणि नंतर डिसॅलिनेशन सांगते मी. ठीक आहे. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस अगोदर ऑस्मॉसिस एक्सप्लेन करते. व्हॉट इज मीन बाय ऑस्मॉसिस? डू यू नो द ऑस्मॉसिस? डू यू नो? माहिती आहे का कोणाला ऑस्मॉसिस कशाला म्हणतात? E50, 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 51, 51, E51, 52, 40, एक मिनिट. पार्टिसिपेंट मध्ये कोण कोण आहेत? E01 मयुरी. मयुरी, हॅलो हॅलो. E01 मयुरी. Yes, ma'am. मयुरी, डू यू नो द Yes, ऑस्मॉसिस ma'am. प्रोसेस? ऑस्मॉसिस Yes, ma'am. ऑस्मॉसिस ऑस्मॉसिसचे डेफिनेशन माहिती आहे मयुरी? माहिती आहे का? Unequal concentration is passed through semi-permeable. येस. अजून कोणाला सांगायचंय? E04 मोनाली. E04 मोनाली, प्रणाली, अमृता, निकिता. E08 निकिता. मुलांमध्ये E21 रोहन. E23, 24 घाडगे प्रदीप. प्रदीप, आर यू देअर प्रदीप? E27 अर्जुन. कोण आहे? कोण बोलते आता? अर्जुन. नंतर E30 गणेश. मुलांमध्ये झोपले का सगळे मुलं जेवण करून? नंतर मुली भरपूर आहेत या ग्रुपमध्ये. ठीक आहे. E51 विराज. विराज, आर यू देअर? हॅलो. ऑस्मॉसिस म्हणजे काय कोण सांगते का? कुणाला माहिती आहे ऑस्मॉसिस? व्हॉट इज मीन बाय द ऑस्मॉसिस? E71 अजय. साकिब, हॅलो साकिब. हॅलो हॅलो साकिब. E72 साकिब. नंतर E71 कशाला म्हणायचं ऑस्मॉसिस? तुम्हाला काय सांगता येते त्याच्याबद्दल काही सांगा. तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल? Lower concentration to higher concentration, flow of liquid. येस, फ्लो ऑफ Solvent. का सोल्यूट? Solvent. येस, फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम Semi-permeable membrane. येस फ्रॉम हायर टू लोअर या लोअर टू हायर.
ओनली ऑस्मोसिस विचारलं मी, रिव्हर्स नाही. ओनली ऑस्मोसिस सांगा. Lower to higher. येस. ऑस्मोसिस मध्ये काय होतं, तर जे दोन कॉन्सन्ट्रेशन घेतो आपण, एक हायर कॉन्सन्ट्रेशन आणि एक लोअर कॉन्सन्ट्रेशन. फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल, सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जर होत असेल तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. ठीक आहे. एका सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्लो होतो म्हणजे ते ट्रान्सफर होतात सेमी परमेबल मेम्ब्रेन मध्ये. तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. तुम्ही 12thला एक एक्सपेरिमेंट पण केला असेल, ज्यांचा बी ग्रुप ए बी ग्रुप जो असेल कंबाईन, त्या मुलांना माहित असेल, बायोलॉजी ज्यांचा असेल त्यांना, किंवा केमिस्ट्रीमध्ये पण आपण केलं एक एक्सपेरिमेंट ऑस्मोसिस साठी. आता जी ऑस्मोसिसची प्रोसेस आहे ती आपल्याला अपोजिट घडवून आणायची, म्हणजे रिव्हर्स करायची आहे. ठीक आहे. तर त्याला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतो. कशी करणार आहोत त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट फॉलो करणार. पहा, व्हेन two solution of unequal concentration are separated by the semi permeable membrane. एक बिकर घेतलाय मी काचेचा, त्या बिकर मध्ये दोन अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन असणारी सोल्युशन्स घेतले, म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम नसायला पाहिजे. एकाचं कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार असेल तर दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोलार जर घेतलं तर ते आता त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इक्वल नसेल, ते कसं असणार आहे, अनइक्वल झाले. मग असे अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन असणारे मी 2 सोल्युशन घेतले. ते 2 सोल्युशन सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट केले. सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या एका साइडला 1 मोलारचं सोल्युशन असेल, दुसऱ्या साइडला 2 मोलारचं सोल्युशन असेल. जे दोन्ही सोल्युशन सेमी परमेबल मेम्ब्रेनने मी काय केले, सेपरेट केले. ठीक आहे. नंतर बघा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट टेक्स प्लेस फ्रॉम डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड साइड ड्यू टू ऑस्मोसिस. डायल्यूट म्हणजे जे लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल. आता इथं काय होतं की लोअर कॉन्सन्ट्रेशन साइड पासून सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल लोअर साइड पासून ऑस्मोसिस या प्रोसेसने काय होतात, तर त्यांची मुवमेंट होते, किंवा ते काय होतात, पास होतात, किंवा ट्रान्सफर होतात, किंवा फ्लो काही म्हणा. तर ड्यू टू ऑस्मोसिस का होतं असं, तर ऑस्मोसिस मुळे हे असं घडतं. इफ ए हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज एक्सेस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. जर समजा हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जर जास्त असेल, ठीक आहे, is applied on the concentrated side, the solvent flow is reverses. solvent flow काय होतो, रिव्हर्स होतो. नेहमी एक सेंटेन्स लक्षात ठेवा, ऑस्मोसिस मध्ये काय होतं, फ्लो कसा होतो, फ्रॉम लोअर साइड टू हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन कडे ऑस्मोसिस मध्ये फ्लो होतो. जर समजा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल तर ऑस्मोसिस आहे असं घडतं, आणि ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा हायड्रोस्टॅटिक प्रेशर जर जास्त असेल तर ही प्रोसेस रिव्हर्स होते. कधी रिव्हर्स होते प्रोसेस, हायड्रोस्टॅटिक फोर्स जर जास्त असेल कुणापेक्षा, ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा हायड्रोस्टॅटिक प्रेशर किंवा फोर्स हा जास्त असेल तरच रिव्हर्स ऑस्मोसिस होतं. मग रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये जर प्रोसेसच रिव्हर्स होणार असेल तर आता जो फ्लो होणार आहे सॉल्व्हंटचा तो कॉन्सन्ट्रेटेड साइड कडून कोणत्या साइड कडे होणार आहे, लोअर साइड कडे होतो. आर यू गेटिंग? Yes, ma'am. ठीक है बा, रिवर्स ऑस्मोसिस में क्या होता है, साकिब साथी में हिंदी सांगते. रिवर्स ऑस्मोसिस में क्या होता है, जो हमने 2 सॉल्यूशन लिए हैं, हमने पहले एक बीकर लिया है, बीकर में 2 सॉल्यूशन लिए. These 2 solutions having unequal concentration, ये जो 2 solutions लिए हैं हमने, उसका जो concentration है वो सिमिलर नहीं है, अनइक्वल है. मीन्स सपोज एक का है 1 मोलार एंड अनदर का है 2 मोलार है, या फिर एक डाइल्यूटेड है एंड एक कॉन्सेंट्रेटेड है. अब मैंने कल ही बताया था कि व्हाट इज डाइल्यूट एंड व्हाट इज कॉन्सेंट्रेटेड, सो यू कैन इमेजिन इट. एक हमने लिया डाइल्यूट और एक लिया कॉन्सेंट्रेटेड. अब ये जो 2 लेयर है उसे हम सेमी परमेबल मेम्ब्रेन से सेपरेट कर देंगे. जब हमने ये 2 लेयर सेपरेट कर दिए हैं तो जो फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल है वो फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल फ्रॉम डाइल्यूट टू कॉन्सेंट्रेटेड होता है. फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल इज डन फ्रॉम डाइल्यूट टू
कॉन्सन्ट्रेटेड. दिस प्रोसेस इज ऑस्मोसिस. इट इज नॅचरल प्रोसेस. ठीक आहे, ही नॅचरल प्रोसेस असते आणि ही ऑस्मोसिसची प्रोसेस आहे. इफ द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज मोर देन द ऑस्मोटिक प्रेशर, देन दिस प्रोसेस विल बी रिवर्स. जब हाइड्रोस्टैटिक प्रेशर जो है वो ऑस्मोटिक प्रेशर से ज्यादा होगा तो ये जो प्रोसेस है वो रिवर्स हो जाएंगी. ठीक है, दैट मीन्स द फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल फ्रॉम कॉन्संट्रेटेड साइड टू लोअर साइड. फ्लो कैसे रहेगी सॉल्वेंट मॉलिक्यूल की कॉन्संट्रेटेड साइड टू डाइल्यूट साइड की तरफ ये जो फ्लो होगी या फिर मूवमेंट होगी. This process is called as reverse osmosis. The reverse osmosis method, in this method, the pure solvent is separated from its contaminants. इस प्रोसेस में प्योर वाटर जो है या फिर प्योर सॉल्वेंट, इधर हमने वाटर लिया है या फिर अनदर केमिकल्स भी हम ले सकते हैं. इस प्रोसीजर में सपोज हमने वाटर एज ए सॉल्वेंट लिया है तो इस मेथड में क्या होगा, प्योर सॉल्वेंट इज सेपरेटेड फ्रॉम इट्स कॉन्टेमिनेट्स. हमने डाइल्यूट सॉल्यूशन लिया है और कॉन्सेंट्रेटेड सॉल्यूशन लिया है. डाइल्यूट सॉल्यूशन में या फिर कॉन्सेंट्रेटेड सॉल्यूशन में हमने वाटर सॉल्वेंट लिया है और वाटर में प्योर सब्सटेंस एनी कौन सा भी हमने उसमें क्या किया है, डिजोल्व किया है. सपोज मैंने शुगर डिजोल्व किया या फिर सॉल्ट डिजोल्व किया, तो रिवर्स ऑस्मोसिस में प्योर सॉल्वेंट जो है प्योर वाटर वो बिल्कुल सेपरेट होगा बिकॉज ऑफ रिवर्स ऑस्मोसिस प्रोसेस. जो हमारा पानी है या फिर वाटर है वो सेपरेट होगा प्युअर वॉटर फ्रॉम इट्स कॉन्टॅमिनेट्स. आता कॉन्टॅमिनेट्स म्हणजे त्याचा अर्थ असतो इम्प्युरिटी, पण आपण इम्प्युरिटी न म्हणता आपण जो कॉन्टॅमिनेट शुगर किंवा सॉल्ट त्या पाण्यामध्ये जो ऍड केला होता तो कॉन्टॅमिनेट पासून आपलं जे वॉटर असतं प्युअर वॉटर ते सेपरेट होतं. ठीक आहे, रॅदर दॅन द रिमुव्हिंग कॉन्टॅमिनेट्स फ्रॉम द वॉटर. आपण रिमूव्ह केलं नाही, रिमूव्ह होण्यापेक्षा ते कसं झालं आहे, सेपरेट केले, रिमूव्ह झालेलं नाही. वॉटर मॉलिक्यूल हे फ्लो झाले कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट कडे फ्लो झाल्यामुळे वॉटरचे मॉलिक्यूल निघून गेले. मात्र जो सोल्यूट होता शुगर किंवा NaCl तो आहे असाच त्या सोल्युशन मध्ये राहणार आहे, फक्त वॉटरचे मॉलिक्यूल रिमूव्ह केले झाले. अशा पद्धतीने काय होतं की फक्त प्युअर वॉटर हा सेपरेट होतो फ्रॉम इट्स कॉन्टॅमिनेट. सी द डायग्राम. मैं डायग्राम मध्ये अजून एक्सप्लेन करून सांगते. डायग्राम में हमने एक बीकर लिया है, उसे एक आउटलेट है. जो हमें 2 लेयर लिए हमने. ऊपर वाला जो पोर्शन है उसमें इम्प्योर वाटर लिया है हमने. अब ये जो इम्प्योर वाटर है उसमें सॉल्ट्स रहेंगे या फिर सॉइल्स के पार्टिकल हो सकते, मे बी नंबर ऑफ टाइप्स ऑफ इम्प्योरिटी है. एंड हमने सेमी परमेबल मेम्ब्रेन के ऊपर वाले पोर्शन में क्या लिया है, हमारा इम्प्योर वाटर लिया है. अब इम्प्योर वाटर में जो इम्प्योरिटीज रहेंगी वो इम्प्योरिटीज एज ए सॉलिड के फॉर्म में होती है. और इस प्रोसेस में क्या होगा, सेमी परमेबल मेम्ब्रेन हा जो मेम्ब्रेन असतो तो काय करतो, फक्त सॉल्व्हेंटच्या मॉलिक्यूलला पास करतो, सोल्यूटचे मॉलिक्यूल तो जाऊ देत नाही. ऐसा क्यों करता है वो, क्योंकि सॉल्वेंट मॉलिक्यूल की साइज जो है वो थोड़ी सी स्मॉल होती है एज कम्पेअर टू सोल्यूट. सोल्यूट पेक्षा सॉल्वेंटची साइज कमी असते, त्यामुळे सॉल्वेंटचे मॉलिक्यूल पास होतात त्याच्यामधून, सोल्यूटचे मॉलिक्यूल अजिबात पास होत नाहीत. मग जे सॉल्वेंटचे मॉलिक्यूल म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल पास होतात ते पास झालेले मॉलिक्यूल सेमी परमेबलच्या मधून पास होऊन खालच्या पोर्शन मध्ये येणार आहेत. खालच्या पोर्शन मधून आपण त्याला एक आउटलेट दिली आहे, त्या आउटलेट मधून आपल्याला प्युअर वॉटर भेटतं. जनरली आपल्या सगळ्यांच्या घरी जो RO असतो, बऱ्यापैकी मुलांच्या घरी असेल RO, तर RO हा तुम्ही म्हणता किंवा वॉटर प्युरिफायर जो असतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल त्याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन्स असतात. तर RO चे रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस आहे का नाही तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं. जर RO च असेल तर त्याच्यामध्ये सेम हेच प्रिन्सिपल काम करत असतं. RO म्हणजे RO चं पाणी पितो किंवा RO चं पाणी असते आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं, रिव्हर्स ऑस्मोसिस. RO याचा अर्थच आहे रिव्हर्स ऑस्मोसिस. जे आपण RO चं पाणी म्हणतो सेम, तर ते RO चं पाणी म्हणजे काय असतं, तर रिव्हर्स ऑस्मोसिसने प्युरिफाईड केलेलं पाणी असते किंवा वॉटर असते जे आपण पितो ते. तर
ते आरओचं प्रिन्सिपल या प्रिन्सिपल वरतीच सेम आहे किंवा हेच प्रिन्सिपल त्याच्यामध्ये फॉलो केलेलं आहे. आर यू गेटिंग? आरओ जो असेल किंवा प्युरिफायर जो आहे तर त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल फॉलो केलं जातं. काय केलं जातं? एक सेम असंच कंटेनर असतो तो आरओचा किंवा प्युरिफायरचा. तर प्युरेटचा असेल किंवा ॲक्वागार्डचा कोणताही, तर त्याच्यामध्ये असंच कंटेनर असतं, पाहिलं असेल तुम्ही. आपण वरून इनलेट मधून आपलं जे इम्प्युअर वॉटर असतं ते पोर करतो आणि खाली जे आउटलेट असते, एक छोटीशी पाईप असते, त्याच्यामधून आपल्याला प्युअर वॉटर भेटतं. तर इथं रिव्हर्स ऑस्मोसिसची प्रोसेस होते. जे इम्प्युअर पाण्यामध्ये मटेरियल असतात तर ते सोल्यूटच्या फॉर्ममध्ये असतात. आपलं वॉटर जे आहे ते वॉटर हे युनिव्हर्सल इंडिकेटर आहे ऍज ए सॉल्व्हंट. हा सॉल्व्हंट म्हणूनच ऍक्ट होतो वॉटर. मग सॉल्व्हंटचे जे मॉलिक्युल असतात किंवा वॉटरचे जे मॉलिक्युल असतात ते सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून इझिली पास होतात. आता तेच का पास होतात? सोल्यूटचे मॉलिक्युल का पास होत नाही? तर सॉल्व्हंट मॉलिक्युलची साईज ऍज कम्पेअर टू सोल्यूट कशी असते? स्मॉल. त्यामुळे फक्त सॉल्व्हंटचेच मॉलिक्युल सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून पास होतात आणि सोल्यूटचे होत नाही. सोल्यूटचे जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे त्या सरफेस वरती ऍज इट इज राहतात. अँड वी गेट द क्लीन अँड प्युअर वॉटर फ्रॉम द आउटलेट. आर यू गेटिंग? Are you getting this process? Yes, ma'am. Okay. Then next see the process. Process कशी करतोय आपण? तर in this process pressure higher than the osmotic pressure is applied to the impure water. कोणतं प्रेशर अप्लाय करतो आपण? तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे प्रत्येक लिक्विडला किंवा प्रत्येक जो ॲक्वियस सबस्टन्स असेल त्याला जे प्रेशर असतं ते हाइड्रोस्टैटिक प्रेशर म्हणून आपण कंसिडर करतो. इन दिस प्रोसेस, इस प्रोसेस में क्या होगा? जो हाइड्रोस्टैटिक प्रेशर है वो हायर देन द ऑस्मोटिक प्रेशर होगा. जब हाइड्रोस्टैटिक प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर से ज्यादा रहता है, सो इज अप्लाइड टू इम्प्युअर वॉटर टू बी ए क्रिएटेड. एक तर आपल्याला ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्याला अप्लाय करायचं आहे किंवा तयार करायचे. का तयार करायचे? तर आपल्याला कोणती प्रोसेस घडवून आणायची? रिव्हर्स ऑस्मोसिसची प्रोसेस आपल्याला घडवून आणायची. म्हणून आपण त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्याचं वाढवतो किंवा त्याला वरून देतो प्रेशर. क्रिएटेड टू फोर्स इट्स प्युअर वॉटर आउट थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. कशासाठी आपल्याला द्यायचे त्याला प्रेशर? तर आपलं जे वॉटरचे मॉलिक्युल आहेत ते सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून इझिली पास व्हावेत आणि इम्प्युअर जे सोल्यूट पार्टिकल आहेत ते बिहाइंड राहावेत, म्हणजे पाठीमागं राहावेत ऑन द सेमी परमेबल मेम्ब्रेन. प्रोसेसमध्ये समजलं आपण काय केलं? जे आपलं इम्प्युअर वॉटर आहे त्या इम्प्युअर वॉटरमध्ये सॉल्टच्या फॉर्ममध्ये इम्प्युरिटीज पण आहेत आणि वॉटर पण आहे. मग वॉटर हा असतो सॉल्व्हंट आणि बाकीचे असतात सोल्यूट. मग आपण काय करतो? तर त्याला त्याचं जे ओरिजिनल हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ते प्रेशर आपण एकतर इन्क्रीज करतो किंवा क्रिएट करतो किंवा बाहेरून त्याला प्रेशर देतो. तर त्यामुळे काय होतं? सॉल्व्हंटचे मॉलिक्युल सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून इझिली पास होतात आणि सोल्यूटचे मॉलिक्युल रिमेन्स ऍज इट इज ऑर लिव्हिंग बिहाइंड द डिझॉल्व सॉल्ट. जे सोल्यूट्स असतील किंवा सॉल्ट्स असतील ते सेमी परमेबल मेम्ब्रेन मध्ये आहे असे राहतात पाठीमागं आणि फक्त कोण पास झाले इथं? फक्त वॉटरचे मॉलिक्युल पास झाले. नेक्स्ट सी, नेक्स्ट पॉइंट. द मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ व्हेरी थिन फिल्म ऑफ सेल्युलोज ऍसिड. जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे तो सेल्युलोज ऍसिटेटचा बनलेला असतो. हा जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे त्याची सेल्युलोज ऍसिटेटची एक थिन फिल्म केलेली असते आपण. त्या थिन फिल्म मधून वॉटरचे मॉलिक्युल हे काय होत असतात? पास होतात. हाव एव्हर, एक मिनिट हा, पहा. हाव एव्हर, more recently superior membranes made up of polyamethocrylate किंवा polyamide polymer.
पॉलीॲमेथो ॲक्रिलाइड किंवा पॉलीअमाइड पॉलिमर्स, हे 2 केमिकल्सचा आपण सध्या सेमी परमेबल मेम्ब्रेन बनवतो. म्हणजे आपल्या ज्या घरात आरो असतात किंवा तुमच्या घरामध्ये जे फिल्टर असतील पाण्याचे, त्याच्यामध्ये आरो हा फिक्स असतोच प्रेझेंट. तर त्याच्यामध्ये कोणतं मेम्ब्रेन असू शकतं, मे बी हे पॉलीॲमेथो ॲक्रिलाइडचं असू शकतं किंवा पॉलीअमाइड पॉलिमर्सचं बनलेलं असू शकतं. सुरुवातीला ज्यावेळेस तयार केला आपण आरो, त्यावेळेस आपण सेल्युलोजचा बनवत होतो. आता पॉलीॲमेथो ॲक्रिलाइडचा किंवा पॉलीअमाइडचा बनवतो. ही प्रोसेस समजली? आरोची प्रोसेस कशी होते ती? आर यू गेटिंग? साकिब समझ में आ रहा है या नहीं फिर बिल्कुल? हेलो, हाँ मैम आ रहा है, मैंने पढ़ा था। ओके। देन नेक्स्ट रिवर्स ऑस्मोसिस समझ में आ गया होगा, तो हम डिसैलिनेशन की तरफ आते हैं. डिसैलिनेशन, डी मीन्स रिमूवल. ऑलवेज रिमेंबर, डी या शब्दाचा अर्थच असतो रिमूवल. डी जब आएगा डी रिमूवल या फिर डिसैलिनेशन, तो उसका मीनिंग ही रहता है कि डी मीन्स रिमूवल. सो अब हमें डिसैलिनेशन करना है, रिवर्स ऑस्मोसिस का डिसैलिनेशन करना है. द प्रोसेस ऑफ रिमूविंग, डिसैलिनेशन किसे कहते हैं हम? द प्रोसेस ऑफ रिमूविंग कॉमन सॉल्ट फ्रॉम द वाटर. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डिसैलिनेशन. सैलिनेशन किंवा सैलिनेशन वाटर मीन्स उसमें जो NaCl का परसेंटेज रहता है या फिर जो सॉल्ट रहता है, उसे हम सलाइन वाटर कहते हैं. जो हम सलाइन वाटर लेते हैं उसमें NaCl रहता है. आपको पता है सलाइन जो हम जब हम बीमार पड़ते हैं तब हम जो सलाइन वाटर लेते हैं तो उसमें NaCl होता है. क्या रहता है सलाइन में? या एनर्जी ड्रिंक वगैरह कुछ भी नहीं होता, उसमें ओनली NaCl रहता है. ये जो NaCl है जब हमें उसे रिमूव करना है तो दिस प्रोसेस को हम डिसैलिनेशन प्रोसेस कहते हैं. कॉमनली यूज्ड मेथड फॉर द डिसैलिनेशन ऑफ वाटर आर इलेक्ट्रोलिसिस एंड रिवर्स ऑस्मोसिस. वाटर का हमें क्या करना है, वाटर में जो NaCl है उसे हमें रिमूव करना है. जब हमें वो रिमूव करना है तो हम कौन सी मेथड यूज कर होते हैं? ये आयदर हम डायलिसिस यूज, सॉरी मी इलेक्ट्रोलिसिस म्हटले मगाशी. एक तर आपल्याला इलेक्ट्रोडायलिसिस यूज करावं लागतं किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस यूज करावं लागतं. आपल्याला वॉटर मधून NaCl रिमूव्ह करायचा आहे. NaCl नकोय आपल्याला जास्त प्रमाणात, तर आपण एक तर त्याचं इलेक्ट्रोडायलिसिस करतो किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस करतो. आता रिव्हर्स ऑस्मोसिस कसं करायचंय? ऑस्मोसिस या शब्दाचा अर्थ असतो की ट्रान्सफर किंवा फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर. हे झालं ऑस्मोसिस. मग मात्र आपल्याला काय घडवून आणायचंय? रिव्हर्स ऑस्मोसिस घडवून आणायचं. मग रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये आपण काय करतो? जे ऑस्मोटिक प्रेशर असतं पाण्याचं, त्या ऑस्मोटिक वाटर का जो ऑस्मोटिक प्रेशर है, उस ऑस्मोटिक प्रेशर, एक मिनट, ठीक है, ऑस्मोटिक प्रेशर से हमें हाइड्रोलिक प्रेशर क्या करना होता है? इंक्रीज करना है. ठीक है, जब हम हाइड्रोस्टेटिक प्रेशर इंक्रीज करते हैं तो वाटर के जो सॉल्वेंट है वो इजीली सेमी परमेबल मेम्ब्रेन से पास होते फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड साइड टू डायल्युटेड साइड. आता ही प्रोसेस कॉन्सन्ट्रेटेड साइड टू डायल्युटेड साइड कडे होते, म्हणून या प्रोसेसला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतो. ऑस्मोसिस का म्हणत नाही? ऑस्मोसिस ही लोअर टू हायर होत असते. आता आपण कशी केली आहे? फ्रॉम मोर कॉन्सन्ट्रेटेड किंवा हायर कॉन्सन्ट्रेटेड टू लोअर केली, म्हणून हे प्रोसेस झाली आता रिव्हर्स ऑस्मोसिस झाली. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये सॉल्ट जे असतात ते सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या वरती राहणार, ऍज इट इज राहतील, एंड प्योर वाटर जो है वो सेमी परमेबल मेम्ब्रेन की थ्रू पास होगा. और हम ये जो प्योर वाटर है इसे हम आउटलेट की हेल्प से रिमूव करेंगे. ठीक है, जनरली जो हमारे घर में आरओ रहते हैं या फिर फिल्टर है, सभी उस सभी फिल्टर में आरओ का प्रिंसिपल प्रेजेंट होता है या फिर फिक्स है उसमें आरओ. आर यू गेटिंग साकिब? आर यू गेटिंग? यस मैम. हाँ मैम. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट, राईट डाऊन. चॅट बॉक्स मध्ये तुमचा रोल नंबर टाका रे. चॅट बॉक्स मध्ये काय होते, बरीचशी मुलं लिहू होतात अधून मधून, त्यामुळे त्यांचं मी लास्ट ज्यावेळेस स्क्रीनशॉट घेते त्यावेळेस काही मुलांना रेंज नसते. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचा
नंबर टाकत जावा. जरी तुम्ही लिहू झाला तर चॅट बॉक्स मधील जे तुम्ही टाकलेले नंबर असतात ते आहे असे राहतात. मग तिथून मी तुमची अटेंडन्स मांडत जाईल. सो पुट युअर रोल नंबर इन चॅट बॉक्स. ओके. Always put your roll number in chat box. Okay. Then write down heading desalination by reverse osmosis. Desalination by reverse osmosis. इन ब्रॅकेट आरो. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे आरो. आपण आरोचं जे पाणी पितो, ठीक आहे, ते आरोचं पाणी ह्या प्रिन्सिपल नुसार आपण प्युअर करत असतो. आपल्याला माहिती नसते ते कसं प्युरिफाय होते, काय टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केलेलं. तर हे बेसिक प्रिन्सिपल असते त्याच्यामध्ये. आरो म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस. टेक डाऊन. डिसॅलिनेशन मध्ये लिहा द प्रोसेस ऑफ removing common salt इन ब्रॅकेट मध्ये लिहा. कॉमन सॉल्ट म्हणजे कोणता? NaCl. कॉमन सॉल्ट किंवा टेबल सॉल्ट, सोडियम क्लोराइड, हे सगळे NaCl चे नाव आहेत. कॉमन सॉल्ट इन द ब्रॅकेट NaCl फ्रॉम वॉटर, NaCl फ्रॉम वॉटर is called as desalination. अंडरलाईन करा desalination ला. MCQ मध्ये desalination विचारलं जातं. तुम्हाला हे MCQ मध्ये विचारलं जाईल. द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ कॉमन सॉल्ट इज कॉल्ड एज डॅश डॅश. किंवा असं पण अपोजिट पण विचारलं जाऊ शकतं. डिसॅलिनेशन इज प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑफ डॅश डॅश. काय रिमूव्ह करायचे? कॉमन सॉल्ट. मग दुसरे सॉल्ट पण दिले असतील त्याच्यामध्ये. महत्वाचा आहे ही सेंटेन्स किंवा हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे आपल्याला. is called as desalination. Underline the desalination word. Next line. The commonly used method for desalination of water are electrodialysis and reverse osmosis. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे आपण पुढच्या लेक्चरला राईट करूया. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर टाकले का? एक मिनिट मला पाहू द्या. लिव्ह करू नका आताच. ठीक आहे. 43 मुलांनी टाकलेत का? किती मुलं पार्टिसिपेट आहेत? 54 मुलं आहेत. चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर टाका रे. चॅट बॉक्स मध्ये प्रणालीने टाकले. ठीक आहे. अजून कोणी? अनिकेत, अर्जुन, E27 अर्जुन रोल नंबर टाका चॅट बॉक्स मध्ये. E27 नंतर अर्जुन E27 अर्जुनने टाकलाय. निकिता E38 निकिता पुट युअर रोल नंबर. निकिता E38. E50 खंडू कोळी पुट युअर रोल नंबर. E50. E64 शुभम पुट युअर रोल नंबर. E66 शिवराज पुट युअर रोल नंबर. शिवराज, शुभम, येस कोळी. नंतर शुभम 64 आणि 66 पुट युअर रोल नंबर. Yes, ma'am. ओके. इमिजिएट यश टाकलाय तुम्ही. यश 63 नाही 64. शुभम 64 सर्व दे. शुभम एक राहिल्या आणि
एक मिनिट हा. शिवराज राहिला शिवराज 66 आणि 64. ओके एक मिनिट हा. ठीक आहे. विल स्टॉप हिअर.